नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुयश विद्यालय बार्शी येथे ऑनलाईन टीचिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बघा, आपण सायन्सचा फर्स्ट चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस अभ्यासत आहोत. त्याच्यामध्ये आपला एअर आणि वॉटर हा घटक कंप्लीट झालेला आहे आणि आता लँड याच्यामधलाही बराचसा पार्ट आपला पूर्ण झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉईल हे अभ्यासलं आहे. याच्या पुढील पार्ट आता आपण अभ्यासूयात. तर बघा, त्याच्यामध्ये सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉईड इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लड्स, स्टॉर्म्स अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग. म्हणजे आपण सॉईल फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये आपण पाहिलं होतं की सॉईलचा जो लेअर आहे तो तयार होण्यासाठी आपल्याला थाउजंड्स इयरचा कालावधी जावा लागतो. म्हणजे इट टेक्स अ लॉंग पिरियड. बट सॉईल डिस्ट्रॉय होण्यासाठी मात्र खूप कमी कालावधी लागतो. म्हणजे सॉईल गेट डिस्ट्रॉईड इन अ शॉर्ट पिरियड. हे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी येण्याची शक्यता आहे. डिस्ट्रॉय शॉर्ट पिरियडमध्ये होतं का लॉंग पिरियडमध्ये होतं? तर सॉईल गेट डिस्ट्रॉईड इन अ शॉर्ट पिरियड. मग कशामुळे होते ती? तर ड्यू टू फ्लड म्हणजे पूर, स्टॉर्म म्हणजे वादळ आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग. म्हणजे मानव जे काही कृती करतो तर त्याच्यामध्ये जी मायनिंग म्हणजे खाणकाम जे आहे त्यामुळे सुद्धा हा जो सॉईलचा लेअर आहे तो डिस्ट्रॉय होतो. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू कन्झर्व द सॉईल. आणि म्हणूनच ही खूप गरज आहे आजची. काय गरज आहे? तर टू कन्झर्व द सॉईल म्हणजे सॉईल मातीचं संवर्धन. कन्झर्व म्हणजे संवर्धन करण्याची गरज आहे. अँड टू प्रिव्हेंट द इरोजन ऑफ लँड. आणि प्रिव्हेंट म्हणजे टाळणे, इरोजन म्हणजे धूप, जमिनीची धूप टाळणं आणि जमिनीचं संवर्धन करणं हे खूप गरजेचं आहे. द बेस्ट वे रेमेडी फॉर दिस. आणि हे करण्याची एक चांगली पद्धत किंवा एक चांगला उपाय म्हणजे काय आहे? तर टू इन्क्रीज द ग्रीन कवर ऑफ लँड. म्हणजेच आपल्या लँडवरती ग्रीन कवर जे आहे ते काय करायचं? इन्क्रीज म्हणजे वाढवायचं. मग काय जमीन हिरव्या कापडाने झाकायची का? तर नाही. म्हणजेच काय करायचं? जमिनीवरती आपण प्लांटेशन करायचं, भरपूर प्रमाणामध्ये झाडं लावायची. म्हणजेच आपली जी लँड आहे ती ग्रीन कवर पूर्ण त्याला होऊन जाईल. इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस्ड. आणि हे जे इरोजन आहे लँडचं म्हणजेच जमिनीची जी धूप आहे ती रिड्यूस होणार आहे. रिड्यूस म्हणजे कमी होणे. आपण ती रोखू शकत नाही पण कमी नक्कीच करू शकतो. इट इज रिड्यूस्ड. कशी रिड्यूस होते, कशी कमी करता येईल आपल्याला? तर ग्रास म्हणजे जमिनीवरती जर गवत, त्याच्यानंतर ट्रीज म्हणजे झाडं आणि बुशेस म्हणजे छोटी जी झुडपं असतात ती जर जमिनीवरती वाढली, आर ग्रोन, ती जर वाढली तर आपल्याला हे जे लँडचं इरोजन आहे ते काय करता येते? रिड्यूस करता येते. आता बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे ट्राय धिस. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्टेन स्पेसिमन ऑफ सॉईल फ्रॉम द वेरियस प्लेसेस इन युअर सराउंडिंग्स. म्हणजे आपल्या सराउंडिंग्जमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये मातीचे काही स्पेसिमन्स म्हणजे नमुने गोळा करायचे आहेत. सच ॲज युअर ओन यार्ड म्हणजे तुमच्या अंगणातली, त्याच्यानंतर गार्डनमधली, हिल्स म्हणजे टेकडीवरची, रिव्हर बँक्स नदीच्या काठावरची, फील्ड शेतातली किंवा रॉकी ग्राउंडमधली. म्हणजे अशा ठिकाणचे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचे मातीचे नमुने गोळा करायचे आहेत. आणि काय करायचं आहे? नोट द डिफरन्सेस इन द स्पेसिमेन्स विथ रिस्पेक्ट टू कलर, फील अँड टेक्स्चर अँड द साईज ऑफ पार्टिकल. आणि प्रत्येकाचं काय करायचं आहे? तुम्हाला डिफरन्सेस लिहायचे आहेत. प्रत्येक ठिकाणची मातीचा कलर कसा आहे, तिला आपण जर स्पर्श केला तर ती आपल्या हाताला कशी वाटते, त्याचं टेक्स्चर कसं आहे, टेक्स्चर म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे, अँड द साईज ऑफ पार्टिकल्स म्हणजे त्या मातीच्या कणांची जी साईज आहे ती कशी आहे, मोठी आहे, लहान आहे, मीडियम आहे. या पद्धतीनं आपल्याला सगळं काय करायचं आहे? एक चार्ट बनवायचा आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करायची आहे. त्याच्यानंतर दिले बघा
डू यू नो. आता डू यू नोमध्ये ह्युमसची माहिती दिलेली आहे. आता ह्युमस म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. हा लेअर असतो, कशाने बनलेला असतो तर डिकम्पोजिशन ऑफ रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्सनी, आणि त्याच्यावरती शॉर्ट नोट येण्याची खूप शक्यता असते. अतिशय महत्त्वाचा हा पार्ट आहे आणि याच्यामध्ये 3-4 पॉईंट दिलेले आहेत. ते सर्वांनी एकाखाली एक पॉईंट लिहून ही शॉर्ट नोट तुम्हाला कंप्लीट करायची आहे. Humus is the layer formed on soil due to the decomposition of dead plants and animals by microbes. Humus supplies nutrients to the soils. Humus काय करतो, न्यूट्रियंट्स जे आहे ते सॉईलला सप्लाय करतो, म्हणजे न्यूट्रियंट्सचा पुरवठा करण्याचं काम हे ह्युमस करत असतो. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरेटिंग द सॉईल, म्हणजेच जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी सुद्धा ह्युमस हे अतिशय इम्पॉर्टंट असतं. एअरेटिंग म्हणजे काय, हवा खेळती राहणे, जमिनीमध्ये हवा खेळती राहणे म्हणजे एअरेटिंग. अँड फॉर होल्डिंग द वॉटर इन द सॉईल, आणि सॉईलमध्ये वॉटर होल्ड करून ठेवण्यासाठी, म्हणजे जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते ती ह्युमसमुळं काय होते, वाढते. द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉईल इज 33% to the 50%. म्हणजे ह्युमसमधलं जे प्रपोर्शन आहे, कुठलं, फर्टाईल सॉईल म्हणजे कसली, सुपीक जमिनीमध्ये ह्युमसचं प्रपोर्शन हे किती असतं, 33% to the 50%. एवढं पर्सेंटेज आपल्याला तिथं ह्युमसचं दिसून येतं. आता इथे बघा दिलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे तुमच्या मेंदूचा तिथं काय करायचं आहे, उपयोग करायचा आहे. व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईलचे कॉन्स्टिट्युएंट्स तुम्हाला सांगायचे आहेत. अँड क्लासिफाय देम ॲज बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स, आणि त्याचं जे डिवायडेशन आहे ते बायोटिक आणि अबायोटिक्स याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. आता याचे जे कॉन्स्टिट्युएंट म्हणजे घटक कोणकोणते आहेत, स्टोन आहे, सँड आहे, मायक्रोब्स आहेत, रोडंट्स आहेत, रॅट, माईस, नंतर म्हणजे आपण वर्म्स म्हणजे अर्थवर्म त्याच्यामध्ये येतो, कृमी, हे सगळे त्याचे कॉन्स्टिट्युएंट आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला फक्त क्लासिफिकेशन करायचं आहे की बायोटिक कोणते आहेत आणि अबायोटिक. बायोटिकमध्ये कोण कोण येईल, मायक्रोब्स येतील, रोडंट्स येतील, रॅट, माईस, वर्म्स, अर्थवर्म्स, हे सगळे बायोटिक म्हणजे जैविक घटकांमध्ये येतात. आणि अजैविकमध्ये सँड, स्टोन, सॉईल, रॉक, हे सगळे कशामध्ये येणार आहेत, अबायोटिक कॉन्स्टिट्युएंटमध्ये. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल. ठीक आहे. आता बघा खाली जे जीवाश्म इंधनं असतात ती कशी तयार होतात याची थोडीशी तुम्हाला माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. बघा, फॉरेस्ट ऑन लँड गॉट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट अपहेवल्स या शब्दाचा अर्थ आहे उलथापालथ होणे. दॅट टूक प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस ॲगो. एजेस म्हणजे वर्ष, खूप वर्षाच्या पूर्वी एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले ही भूगर्भामध्ये म्हणजे अंडरग्राउंड म्हणजे भूगर्भामध्ये गाढली गेली. बरीड म्हणजे पुरणे, गाडले जाणे. आफ्टर दॅट the process of formation of fossil fuel from the remains of living things took place underground. याच्यानंतर तिथे फॉसिल फ्युएल्स म्हणजे जीवाश्म इंधनं काय झाली, तयार झाली. कशापासून तयार झाली तर रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड. जे काही ते प्लांट्स आणि ॲनिमल्स अंडरग्राउंडमध्ये बरीड झाले होते त्यांच्यामध्ये प्रोसेस होऊन तिथे फॉसिल फ्युएल्स फॉर्म झालं म्हणजे तयार झालं. ती प्रक्रिया जी आहे ती अंडरग्राउंडमध्ये घडून आली. टूक प्लेस म्हणजे घडून येणे. वी गेट फ्युएल्स लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल्स लाईक टार म्हणजे डांबर अँड वॅक्स म्हणजे मेण फ्रॉम द फॉसिल फ्युएल कॉल्ड क्रूड ऑइल. आणि त्याच्यापासून आपल्याला कोणकोणती इंधनं मिळाली तर पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन, हे सुद्धा याच्यासारखंच एक लिक्विड आहे पेट्रोल डिझेलसारखं पॅराफिन हे.
अँड अदर युजफुल मटेरियलमध्ये टार म्हणजे डांबर, वॅक्स म्हणजे मेण, हे सगळं आपल्याला त्याच्यापासून मिळालं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, दिस फॉसिल फ्युएल्स आर कॉल्ड क्रूड ऑइल, म्हणजे खनिज तेल असं यांना म्हटलं जातं. याच्यावरही तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे. व्हॉट इज मीन बाय क्रूड ऑइल? क्रूड ऑइल म्हणजे काय? विच आर द फॉसिल फ्युएल्स? कोणते आहेत फॉसिल फ्युएल्स आणि ते कसे तयार झाले? तर त्याची प्रक्रिया तुम्हाला त्याच्या या पॅरेग्राफमधून मिळेल. त्याचा आन्सर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. आता बघा, लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ अँड सो डज मॅन. म्हणजे पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीव करतात आणि या घटकांचा वापर मानवसुद्धा एक संसाधन म्हणून करतो. However, the portion of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. म्हणजेच या संसाधनाचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत हे अल्प प्रमाणामध्ये आहे. म्हणजेच मानव या घटकांचा वापर, कोणत्या, एअर, वॉटर आणि लँडचा वापर हा अतिशय कमी प्रमाणामध्ये करतो. लुक ॲट द फॉलोइंग टेबल. खालचा टेबल पहा. लँड ही किती टक्के अवेलेबल आहे आपल्याला? 29, म्हणजेच 29%. पोर्टेबल वॉटर दॅट इज द फ्रेश वॉटर म्हणजे पिण्यायोग्य पाणी किती आहे जमिनीवरती? 0.3% ओनली. अँड ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे एअरमध्ये? तर 21%. म्हणजे इतके कमी हे पर्सेंटेज आहेत. म्हणजेच पृथ्वीवरील जे काही आपण सजीवसृष्टी आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये, ह्युमन जे आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये या रिसोर्सेसचा वापर करतात, यूज करतात. Even in this small portion, the resources shown in the above table are sufficient for all living things. आणि इतकं जरी कमी प्रमाण असलं तरीसुद्धा सगळ्या लिव्हिंग थिंग्ससाठी हे कसं आहे? पुरेसं आहे. ते सर्वांना आपल्याला पुरतं. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. फक्त काय करायला पाहिजे? ग्रीड म्हणजे हव्यास. माणसाने स्वतःच्या हव्यासावर फक्त काय करायचं आहे? नियंत्रण ठेवायचं आहे. ते अत्यंत आवश्यक आहे. इन अदर वर्ड्स, ही मस्ट यूज दिस रिसोर्सेस judiciously with the awareness that they are meant for all other living things and not just for mankind. म्हणजेच संसाधनांचा त्याने म्हणजेच मानवाने एक तारतम्याने, ज्युडिशियसली म्हणजे तारतम्याने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबरच इतर सर्व सजीवांसाठी देखील महत्त्वाची आहेत याचं भान त्याने ठेवलं पाहिजे. समजलं सगळ्यांना? ओके, ठीक आहे. आता बघा, इथं शेजारी तुम्हाला इन्स्टिट्यूट ॲट वर्क दिलेलं आहे. अशी एक इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे असं एक डिपार्टमेंट आहे. बघा काय आहे त्याच्यामध्ये माहिती. इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट, त्याचाच शॉर्ट फॉर्म आहे IMD. याचा लॉंग फॉर्मसुद्धा तुम्हाला विचारला जातो. IMD दिलं जातं आणि त्याचं लॉंग फॉर्म काय आहे? तर इंडिया मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट. आता हे डिपार्टमेंट काय करतं? हे जे डिपार्टमेंट आहे कधी स्थापन झालं? बघा, दिस डिपार्टमेंट वॉज इस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापन होणे इन 1875. कशासाठी स्थापन झाले? तर फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनंट, म्हणजे भारतीय उपखंडाचा स्टडी करण्यासाठी या डिपार्टमेंटची काय झाली? इस्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापना झाली. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट. आता याचं मेन फंक्शन काय आहे बघा. काय करतं हे? टू ऑब्झर्व द वेदर. वेदर म्हणजे हवामान. हवामान ऑब्झर्व करतं, निरीक्षण करतं. अँड टू मेक द वेदर फॉरकास्ट, आणि वेदर संबंधीचे म्हणजे हवामानासंबंधीचे अंदाज वर्तवण्याचं काम ही जी इन्स्टिट्यूट आहे ती करते. तुम्हाला असा क्वेश्चन येतो, व्हॉट आर द मेन फंक्शन ऑफ IMD? मग तुम्हाला तिथं हे मेन फंक्शन सांगता येईल. दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो कंडक्ट्स द रिसर्च, म्हणजे ही जी इन्स्टिट्यूट आहे ती आणखीन काय करते? रिसर्च करते, शोध लावते. काय रिसर्च करते? रिलेटेड टू द चेंजेस इन वेदर, म्हणजे
वेदरमध्ये जर काही चेंजेस होणार असतील, त्याच्यानंतर मेक फॉरकास्ट अबाउट द रेन्स. फॉरकास्ट म्हणजे अंदाज वर्तवणे, पावसाविषयीचे अंदाज वर्तवणं. अँड द स्टडीज द डेव्हलपमेंट्स रिलेटेड टू द ग्लोबल वॉर्मिंग, आणि जागतिक तापमानवाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेमध्ये केली जातात. तर याच्यावरती भरपूर तुम्हाला प्रश्न तयार करता येतात आणि परीक्षेतही याच्याबद्दल भरपूर प्रश्न विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ IMD, वेन इट इज इस्टॅब्लिश्ड, व्हॉट इज द मेन फंक्शनिंग, देन व्हॉट इज विच आर अदर वर्क्स ऑफ इट. अशा पद्धतीचे प्रश्न याच्यावरती तुम्हाला येऊ शकतात. हा जो चॅप्टर आहे तो आता कंप्लीट झालेला आहे. याच्यातील जर काही शंका असतील तर त्या तुम्ही नंतर व्हॉट्सअप ग्रुपवर सांगायच्या आहेत. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.